पहा, सगळ्यांच्या बायबलमध्ये ना हे स्पष्ट लिहिलेले नीतिसूत्र तुम्ही खूप वेळा वाचलं असेल. नीतिसूत्र 18:20 मध्ये देवाचं वचन सांगतं, मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे किंवा आपल्या मुखाचं जे फळ आहे ना ते पोटभर खावं लागतं. तुम्ही जे बोलता, सी तुमचे शब्द जे आहेत ना, एव्हरी वर्ड इज अ सीड. हालेलुया. प्रत्येक शब्द जे आहे ना ते एक बीज आहे. काय एक बी प्रमाणे आहे ते. बायबल सांगतं की देवाचं वचन काय बी आहे. पेरणारा बी पेरायला गेला. बी काय आहे? देवाचं वचन आहे. पेत्राच्या पत्रामध्ये लिहिलं आहे की तुमचा जन्म देवाच्या वचनाने म्हणजे नाशमान नाही तर अविनाशी, ज्याचा नाश होत नाही, अशा बीजापासून झालाय. म्हणजे देवाच्या मुखातलं वचन, देवाने सांगितलेलं वचन एक बी आहे. प्रेज द लॉर्ड. सो मी जर एखादं वचन आज घेते, ते बी मी पेरते, तर ते बी वाढणार आहे, त्यापासून एक झाड येणार आहे, त्याला फळं येणार आहेत. सो इट्स अ प्रोसेस. पण ते बी आज मी टाकलं आणि मी नाही का मातीमध्ये रुजवलं आणि मी म्हणते अरे झाडच नाही आलं, फळच नाही आलं. 1-2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये मी एकदा बी पेरलं, त्याच्यानंतर मी काहीच करत नाही. पाणी टाकत नाहीये, मी त्याला खत पाणी घालत नाहीये, मी सूर्यप्रकाशात ठेवत नाही, काहीच नाही. मी म्हणते काहीच होत नाही, काहीच होत नाही, देवाचं वचन सुद्धा काम करत नाही, असं आपल्याला वाटतं. मग आपण म्हणतो की काहीच झालं नाही. पण तुम्हाला माहितीये, तुम्ही जे बी पेरलंय ना ते अविनाशी आहे. अविनाशी, ज्याचा नाश होत नाही, ते येणार. परंतु काय होतं, ते बी पेरल्यानंतर आपणच 2-3 दिवसाने ते कॅन्सल करून टाकतो, त्याची वाढ खुंटवून टाकतो किंवा त्याला लागणारं पोषक वातावरण आपण देत नाही. मग आपणच ते सर्व रद्द करून टाकतो आणि मग आपण म्हणतो मी प्रार्थना केली, मी वचनाची घोषणा केली, पण काहीच झालं नाही. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी आपणच बोलतो, कारण आपण ना तेवढा पेशन्स, तेवढं सहनशीलता, तेवढं धीर धरून चालत नाही. तसंच जर देवाचं वचन बी आहे, तर प्रत्येक शब्द हे एक बी आहे. प्रेज द लॉर्ड. इकडे सांगतं, मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची, आपल्या मुखाच्या वाणीचं फळ पोटभर खावं लागतं. तुम्ही जे बोलता त्या शब्दाचं फळ, फळ केव्हा येणार? याचा अर्थ काहीतरी झाड आलं असेल, झाड कुठल्या तरी बी मधून आलं असेल ना, असं झाड येत नाही. सो तुमच्या मुखातले शब्द, तुम्हाला वाटायला मी तर मस्करीत बोलले, माझी इच्छा नव्हती, पण ते रागारागात निघून गेलं, पण एवढं काय ते मनावर घ्यायचं, जाऊ दे ना, सॉरी बोलले ना, मी माफी मागितली ना, मी नाही. तुम्ही आता जी पेरणी केली आहे ना, तुमच्या मुखातून जे शब्द निघालेत ना, ते कुठल्या तरी 2 ठिकाणी जातात. प्रेज द लॉर्ड. देर आर 2 ग्राउंड्स, देर आर 2 realms and there are 2 places. प्रेज द लॉर्ड. 2 स्तर आहेत, 2 जागा आहेत, 2 भूमी आहेत, कुठेतरी तुमचे शब्द जातात. असाच शब्द जमिनीवर पडत नाही. तुमच्या मुखातला शब्द, प्रत्येक शब्द फळ निर्माण करतोच. म्हणून परमेश्वराला अब्रामाची जी भाषा होती ती बदलावी लागली. ती भाषा, ते शब्द बदलण्याच्या आधी परमेश्वराला त्याचं विजन बदलावं लागलं. त्याला दाखवावं लागलं की तू जे पाहत आहेस ते चुकीचं आहे, मी दाखवतो ते बघ. जेव्हा तू ते बघशील त्यानुसार तू विचार करशील आणि तुझ्या तोंडातले शब्द सुद्धा तसेच असतील. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने त्याचं विजन बदललं, परमेश्वराने त्याचं मेडिटेशन बदललं आणि मग परमेश्वराने त्याची भाषा सुद्धा बदलली. प्रेज द लॉर्ड. तो विचार करत होता, दिमिश्की अलिएझर जो आहे, माझ्या घरातला दास आहे, तो माझा वारस होणार. मी तर निसंतान आलो आणि निसंतान जाणार. पहिल्यांदा अब्रामाशी नाही का भाषा करतोय की मी निसंतान जाणार, तू जर मला संतान दिलं नाही तर मी असंच मरणार. अब्राम हे भाषा बोलतोय. कॅन यू इमॅजिन? जो ज्याने इतक्या गोष्टी पाहिल्या, इतकं परमेश्वराचा हात त्याच्यावर असलेला अनुग्रह, सगळ्याचा अनुभव घेतला, पण एक वेळ येते जेव्हा तो सुद्धा ह्या गोष्टी बोलतो. का? कारण त्या घरामध्ये राहून तीच कुरकुर, त्याच गोष्टी, तेच चिडचिड, तेच लोकांचं बोलणं, लोकांची तीच कुरकुर त्याच्या कानी पडते. अरे अब्राम म्हातारा झाला, एवढं सगळं करून ठेवलंय, कोणाच्या पोटी घालणार आहे काय माहिती, अब्रामाचं आता मागे पुढे कोणच नाही, काय करणार काय करणार काय करणार, ह्याच गोष्टी सगळ्या चालू आहेत. आणि तेच ऐकून ऐकून अब्राम पण म्हणतोय, हा आता माझा हा जो नोकर आहे ना, तो माझ्या घराचा वारीस होणार. बट लॉर्ड चेंज्ड हिज विजन. त्याचं दृष्टी, त्याचं पाहणं, त्याचे विचारसरणी आणि अल्टिमेटली त्याचे शब्द देवाने बदलले. सो देवाचं वचन काय सांगतं की मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची, आपल्या मुखाचे शब्दांचं फळ आहे ना पोटभर खावं. पोटभर. तुम्ही जेवढं मुखाने बोललायत ना, माझ्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा कुठल्या तरी 2 जमिनीवर, कुठल्या तरी 2 भूमीवर पडतो. तर ती जमीन काय आहे माहिती? एकतर नाही का जीवन आहे किंवा मरण आहे, एकतर नाही का अंधकाराचं राज्य आहे किंवा प्रकाशाचं राज्य आहे. प्रेज द लॉर्ड. सो जे काही तुम्ही बोलताय ते एक बी आहे आणि ते 100% फळ आणणार. मग इट डिपेंड्स व्हॉट टाइप ऑफ फ्रूट यू आर इटिंग. जीवनाचं फळ खाताय का मृत्यूचं फळ खाताय? इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन युअर वर्ड्स. हालेलुया. ज्या वेळेस मी एखादा असा शब्द बोलतेय जो परमेश्वराच्या राज्याशी
नाही जुळत आहे तर तो अंधकाराचा आहे, श्रापाचा आहे, कर्स आहे, नकारात्मक आहे, अपयशाचा आहे, डाऊटफुल आहे, संशयाचा आहे, भीतीचा आहे, तर ते फळ येणार, कारण माझ्या मुखातून ते शब्द निघालेत. पण जेव्हा माझा शब्द देवाच्या वचनाशी समरूप होऊन त्या चांगल्या गोष्टी बोलतं, कृपा बोलतं, एनकरेजमेंट बोलतं, ग्रेस बोलतं किंवा आशीर्वाद बोलतं किंवा चांगल्या गोष्टी बोलतो, जो काही सद्गुण वगैरे ह्या गोष्टी बोलतं, तर त्याचं फळ सुद्धा 100% येणार. सो तुम्हाला माहितीये, हालेलुया, नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना जेव्हा शिकवत होता, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याची सेवा करत होता, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला माहितीये, मनुष्य आपल्या मुखाच्या शब्दाने दोषी ठरेल किंवा निर्दोष ठरेल. हालेलुया. सो न्याय करायच्या वेळेस सुद्धा नाही का, लिटरली कित्येक लोकांच्या बाबतीत असे होईल की व्हॉट एव्हर यू हॅव स्पोकन, तुमच्या शब्दामुळे तुम्ही दोषी किंवा तुम्ही नाही का निर्दोषी ठराल, अपराधी किंवा निरपराधी तुमच्या मुखाच्या शब्दाने ठराल. न्याय वगैरे व्हायच्या सुद्धा आधी तुमच्या मुखाचे शब्द तुमचा न्याय करतील, की तुम्ही काय बोलला आहात त्यानुसार तुम्ही ते फळ खाताय, त्यानुसार तुम्ही भोगताय. तुम्ही म्हणाल नाही ना, हे सगळं झालं होतं पण मी ते कॅन्सल केलंय, मी रद्द केले आणि आता मी नाही का देवाचं वचन बोलते, मी हे बोलते, मग का होत नाहीये? तुम्ही एकदा प्रार्थनेमध्ये बसल्यावर देवाचं वचन किंवा पॉझिटिव्ह गोष्टी बोलता आणि थ्रू आउट द डे द मेडिटेशन ऑफ युअर हार्ट इज निगेटिव्ह, फेल्युअर, सिकनेस, डाऊट, दिवसभर तुम्ही त्या अपयशाच्या गोष्टींचा विचार करता, कोणी विचारल्यावर तेच सांगता, कोणी विचारल्यावर परत त्याच गोष्टी बोलता. प्रेज द लॉर्ड. सो व्हॉट हॅपन्स, जे देवाचं वचन आहे ना त्या गोष्टींना तुम्ही रिस्पेक्ट नाही करत आहे, कारण फक्त तुम्ही बोलायचं म्हणून बोलता, परंतु पुन्हा तुम्ही आहे त्याच ठिकाणी येता. तुम्हाला माहितीये आजकाल, हालेलुया, लिबारा शेखे, अनेक लोकांना एक ड्युअल जीवन किंवा एक नाही का दोन प्रकारचं जीवन जगतात. आय एम टॉकिंग अबाउट ख्रिश्चन्स. मी जगातल्या लोकांबद्दल बोलत नाही, मी ख्रिस्तींबद्दल बोलते. तुम्हाला माहितीये, होय, चर्चला जाणारे, प्रार्थना करणारे ख्रिस्ती सुद्धा एक दोन प्रकारचं जीवन जगतात. दोन दुहेरी जीवन ते जगत आहे. ड्युअल लाईफ, डिवायडेड लाईफ, लिटरली नाही का, एक त्यांचं जीवन जे आहे ना ते असं डिवायडेड झालेलं आहे, डबल माइंडेड आहे, दुहेरी विचारसरणी असलेले, डबल माइंड असलेले ते जीवन जगत आहे. तुम्ही म्हणाल कसं? तुम्हाला माहितीये, दे आर सच डिवोटेड पीपल. हे जे ख्रिस्ती ते इतके समर्पित, इतके चांगले आहेत की रेग्युलर चर्चला जाणं, संडे टू संडे दे विल बी इन द चर्च. ओके, मग संडेला चर्च मध्ये बसणार, 1 तास वचन ऐकणार किंवा 1 तास जे आहे 1-1.5 तास आराधना, जे वचन चालू आहे ते ऐकणार. मग जेव्हा ऑफरिंगची वेळ होईल तेव्हा दान पेटीमध्ये आपलं दानार्पण टाकणार. समजा कदाचित पगार झाला आहे तर तुमचा दशमांश टाकणार. मग चर्च झाल्या सगळ्यांना प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रभूची स्तुती हो भेटणार, पास्टरना बोलणार, वचन खूप छान होतं, थोडस तिकडे 5-10 मिनिटं एकमेकांसोबत घालवणार आणि मग घरी येणार. द मोमेंट दे कम होम, घरी आल्या नाही का ते जेवणार, मग आज रिलॅक्स आहे, माझं असं आहे तसं आहे, आणि मग त्यांचं नाही का जे रुटीन लाईफ आहे ते चालू होणार. मग कामाला जा, मग ऑफिसमध्ये जा, मग घरातली कामं करा, मग हे पहा, मग ते करा. जे रुटीन आहे ते त्या रुटीन मध्ये काहीच बदल होत नाही, काहीच नाही. सो तुम्ही रेग्युलरली चर्चला जाता, चर्च मध्ये तुम्हाला काय वाटतं, वचन ऐकलं, स्तुती आराधना केली आणि दान पेटीमध्ये दान टाकलं म्हणजे तुम्ही ख्रिस्ती झाले, म्हणजे तुम्ही नाही तुमच्या जीवनाविषयी देव संतुष्ट आहे, नाही होत. हे डबल माइंडेड पीपल आहे, ते तिकडे चर्च पुरतं नाही का होली पवित्र असतात, चर्च करून घरी आल्यावर ते सामान्य लोक असतात. ते विसरून जातात की त्यांचा जन्म देवाच्या अविनाशी बीजापासून झालाय. ते विसरून जातात की हे जीवन परमेश्वराने एक डिपॉझिट, एक ठेव म्हणून दिले. या बाबतीत आपल्याला काहीतरी करायचंय, एक पाचारण आपल्या जीवनावर आहे. चर्चच्या बाहेर सुद्धा परमेश्वराला आपल्यासोबत सहभागिता करायची आहे. मीटिंग मधून उठल्यानंतर सुद्धा देवाला पाहिजे की आपण त्याच्या सोबत चालावं, त्याच्या सोबत बोलावं. परंतु द मोमेंट चर्च इज ओव्हर, द सगळ्या गोष्टी पॅक केल्या, बायबल बिबल बांधून ठेवलं, सगळं झालं, आता नेक्स्ट चर्च सर्व्हिसच्या वेळेसच ते काढायचं सगळं आणि चर्चला जायचं. प्रेज द लॉर्ड. फार तर काय सकाळी किंवा रात्री नाही का 5-10 मिनिटाची प्रार्थना करायची. हे याला ख्रिस्ती जीवन म्हणतात का? डू वी पीपल थिंक की हे जीवन देवाला संतुष्ट करेल? तुम्हाला असं वाटतं का की अशा प्रकारचं जगणं देवाला संतुष्ट करेल? नो. दॅट्स वाय लॉर्ड जीसस सेड की मनुष्य त्याच्या मुखाच्या शब्दानेच दोषी किंवा निर्दोषी ठरेल. वाय? कारण तुम्ही काहीही बोलता ते शब्द कुठल्या तरी 2 जमिनीवर पडतात. एक तर आशीर्वादाची, प्रकाशाची, देवाच्या राज्याची, स्वर्गीय भूमी असेल किंवा श्रापाची, आजारपणाची, अंधकाराची, नरकाची भूमी असेल. सो कुठल्या तरी जमिनीवर तुमचे शब्द पडतात आणि त्याचं फळ पोटभर खावं लागतं, बायबल सांगतं. हालेलुया. त्याला आपल्या मुखाच्या शब्दाचं पीक भोगीलं पाहिजे असं दिले.
परमेश्वर म्हणत नाही की तू बोलला ना आता तुला ही शिक्षा. नो, व्हॉट गॉड इज सेइंग, परमेश्वर पनिशमेंट नाही करत आहे, पण परमेश्वर म्हणतो तुम्ही जे मुखाने बोलताय ना त्याचं पीक, तुमच्या वाणीचं पीक किंवा तुम्ही जे बी पेरलंय त्याचं जे निघणार आहे ना पीक, ते तुम्हाला भोगावंच लागणार, त्याच्यापासून तुम्ही पळू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. यासाठीच प्रेषित पौल त्याच्या पत्रामध्ये म्हणतो की मनुष्याने काय विचार करावं, काय विचार करावा, जो काही सद्गुण, जे काही चांगला गुणधर्म, जे काही चांगली बातमी, जे काही साक्ष किंवा या गोष्टींचं मनन करा, तो म्हणतोय. सो तुम्ही काय विचार केला पाहिजे ह्याला पण महत्व आहे, कारण एखादा माणूस जसा विचार करतो तसा तो बनतो. तुम्ही जसं विचार करणार त्यानुसार तुमची कृती आणि तुमचे शब्द असणार. परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिमेमध्ये त्याच्या सदृश्य बनवलंय. याचा अर्थ परमेश्वराने जसं बोलून शब्दाने गोष्टी घडवल्या तसं ज्यावेळेस तुम्ही बोलता तुमचे शब्द रिकामे जात नाहीत, तुमचे शब्द असेच जमिनीवर पडत नाहीत, तुमचे शब्द असेच वाया जात नाहीत. 100% डेफिनेटली श्युअरली ते फळ निर्माण करतातच करतात. डिपेंड्स कोणते शब्द बोललात आणि कुठलं फळ तुम्हाला खावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आजही आपल्याकडे वेळ आहे. भलेही तुम्ही हे वर्ष सुरू झालंय, काही अशा चुका केल्या असतील जे तुम्हाला करायच्या नव्हत्या, तुम्ही ठरवलं असेल 2026 मध्ये मी असं वागणार नाही, मी हे करणार नाही, परंतु कदाचित तशा चुका झाल्या असतील तरी सुद्धा नो प्रॉब्लेम, टर्न बॅक टू गॉड. केवळ परमेश्वर आपल्याला नवीन जीवन देतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटेल ह्या वर्षी सुद्धा मी तीच चूक केली, माझ्याकडून पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडतायत, माझी लायकी नाही, माझी योग्यता नाहीये, काय उपयोग आहे माझ्या जीवनाचा, असा जर विचार कराल आणि देवापासून जर दूर जाल ना, तर सैतान आहे तुमच्या जीवनाचा पुरेपूर वापर करून तुमचा नाश करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पण आपल्याला काय करायचंय? देवाचं वचन सांगतं जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. हालेलुया. मरण आणि जीवन, ओके, मरणार का जगणार, सगळ्या गोष्टी ह्या जिभेच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. याचा अर्थ तुमच्या जिभेचा वापर करून जे शब्द, जे बीज पडत आहे ना, ते फळ निर्माण करणार, ते नाही का फळ देणारे शब्द आहेत. हालेलुया. चांगलं किंवा वाईट, प्रकाशाचं किंवा अंधाराचं, जीवनाचं किंवा मृत्यूचं, काय अडचण होते माहितीये तुम्हाला? हे वचन माहित असेल तरी सुद्धा दिवसभर आपण इतक्या वाईट गोष्टी बोलत असतो. म्हणजे आपल्याला बोलायची इतकी इच्छा, इतकी आवड, इतकं आवडतं ना आपल्याला बोलायला की आपण थांबतच नाही. आपल्याला माहिती हे नाही बोललं पाहिजे तरी पण आपण बोलतो. आपल्याला माहिती हे चुकीचं आहे तरी सुद्धा आपण बोलतो. आपण ऑफिसला गेल्यावर त्याच गोष्टी बोलतो जे नाही बोलायला पाहिजे. 100% तुम्हाला माहिती हे चुकीचं आहे, नाही केलं पाहिजे, पण त्याच गोष्टी बोलतो. मी का गप्प बसू किंवा मी शांत राहिलं तर कसं चालेल? मला कमवायचंय, मला परिवार आहे, माझ्या मागे एवढी लोक आहे, मला बोलावं तर लागेल, मला जगासारखं वागावं तर लागेल. सो जेव्हा नाही का प्रॅक्टिकल विषय येतो, जेव्हा आपण नाही का परिवाराचा विषय येतो, जेव्हा पैशाचा विषय येतो ना, आपल्याला असं वाटतं की देवाचं वचन सक्षम नाहीये किंवा गॉड या गोष्टी हँडल करू शकत नाही, म्हणून त्यावेळेस आपण आपल्या बुद्धीने काम करतो. बट लेट मी टेल यू, तुमच्या बाबतीत काय घडणार हे तुमची जीभ ठरवते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय मिळवणार, तुम्ही कसं लाईफ जगणार, या सगळ्या गोष्टी तुमची जीभ ठरवते. युअर टंग डिसाइड्स द कोर्स ऑफ युअर लाईफ. हालेलुया. तुमच्या जीवनाचा प्रवास जो काही कसा आहे ना, तुमची जीभ ठरवते. आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतं माहितीये का, की परमेश्वर काय म्हणतो की आपल्या वाणीचं, मुखाच्या वाणीचं ना दार सांभाळायचे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सैतान हा सुरुवातीपासून आपले विचार करप्ट करत आलाय. हालेलुया. सुरुवातीपासून त्याला फक्त त्याचा एकच हेतू होता की मनुष्य जातीला दूषित करायचं, जेणेकरून ही जी पृथ्वी मला मिळाली नाही, ही जी मनुष्याला मिळाली, तो जसा परमेश्वरासारखा मनुष्य, जसा अधिकार करणारा, जसा रेन अँड रूल करणारा झाला आहे, जे मला पाहिजे होतं त्या पोझिशन मध्ये मनुष्यालाही मी ठेवणार नाही, त्याला राहू देणार नाही. हालेलुया. सो सैतानासाठी तुमच्या आजूबाजूची परिस्थिती मॅनिप्युलेट करणं आणि नाही का त्या गोष्टींद्वारे तुम्हाला कमजोर पाडणं कठीण नाहीये. का तुम्ही कमजोर पडता? कारण तुमच्याकडे वचनाचा बेसच नाहीये. अजूनही लढायला शिकलो नाहीये. अजूनही समोरच्या माणसावर रागवायचं, त्याने हे केलं, त्याने ते केलं, मला दुखवलं, हे कळतं जेव्हा आपलं झगडणं रक्त मासा बरोबर नाहीये.
प्रेज द लॉर्ड. आपलं झगडणं रक्त मांसाबरोबर ह्या गोष्टींसोबत नाहीच आहे. आपलं झगडणं, आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबत आहेत माहिती? आपलं ते दुरात्म्यांबरोबर आहे, अंधकाराच्या अधिपतींबरोबर आहे, सत्ताधिकाऱ्यांबरोबर आहे. मग आपल्याला काय करायचंय? आपण एखाद्या व्यक्तीद्वारे मुखाने नकारात्मक गोष्टी बोलतो, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तुमचे शब्द तुमच्या जीवनाला दिशा जाणार हे ठरवतात. दॅट्स वाय हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पौलाचे करिंथकरास पत्र याचा 10वा अध्याय, याचं 3, 4 आणि 5 वचन. आमेन, आमेन, आमेन. सो इथे प्रेषित पौल काय म्हणतोय माहिती का? कारण आम्ही नाही का या देहात, या शरीरात चालणारे असूनही आम्ही शरीरानुसार युद्ध करत नाही. प्रेज द लॉर्ड. आपण या शरीरात आहे ना, पृथ्वीवर राहायचं म्हणजे शरीर पाहिजे, देवाने ते शरीर प्रोव्हाइड केले. पण मला तुम्हाला सांगू द्या, समजा तुम्ही कुठे गेलात, आता दुकानामध्ये गेलायत किंवा काही करायला गेलायत आणि तिकडे काहीतरी वाद झाला, काहीतरी भांडणं झाली, कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं, शिवीगाळी दिली आणि भांडणं सुरू झालेत, तर तुम्ही या शरीरात आहात तरी सुद्धा तुम्ही शरीराप्रमाणे, देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नाही, हे समजून घ्या. हालेलुया. आपल्याला वाटेल मग आपण काय असंच राहायचं का, आपण तसंच राहायचं का? येस, आपण देह स्वभावाप्रमाणे युद्ध करू शकत नाही. आपल्याला शांत राहायचे, आपल्याला परमेश्वराने जसं बोललंय तसं करायचंय. आपण आपली चूक नसताना सुद्धा आपण नाही का माफी मागून शांती प्रस्थापित करणारी लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी स्पष्टीकरण द्यायची आपल्याला गरज नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये प्रॉब्लेम काय होतो? एक छोटंसं एक्झाम्पल देते. हालेलुया. लेबारा जिंदानामा शेखे. समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक मॅन ऑफ गॉड आहे, खूप छान मॅन ऑफ गॉड आहे. त्यांची मिनिस्ट्री जे फुटबॉल प्लेयर्स वगैरे, जे वर्ल्डच्या लेवलवर जे खेळणारे फुटबॉल प्लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि एक दिवस परमेश्वर त्या व्यक्तीला म्हणाला की लहानपणापासून नाही का त्याचे एकच स्वप्न होतं की मला नाही का माझ्या देशासाठी फुटबॉलमध्ये नाही का मला ट्रॉफी किंवा कप किंवा मेडल काहीतरी मिळवायचं, आणि फुटबॉल हे माझं पॅशन आहे. आणि लहानपणापासून त्यामध्ये तो कसलेला आहे, व्यवस्थित खेळत आलेला आहे. आणि ऐन तरुणपणीच्या दिवसामध्ये परमेश्वर त्याला म्हणतो की त्याचं तारण होतं, त्याला प्रभू समजतो, आणि प्रभू त्याला म्हणतो की जर तुला पाहिजे की मी तुझा वापर करावा, तर तुला माझ्यासाठी तुझा जो आयझॅक आहे किंवा तुझा जो इसहाक आहे त्याचं बळी द्यावं लागेल, त्याचं अर्पण करावं लागेल वेदीवर. आणि हा म्हणाला माझा जो इसहाक आहे त्याचं अर्पण करावं लागेल म्हणजे काय परमेश्वर? आणि परमेश्वर त्याला म्हणाला की फुटबॉल तुझा इसहाक आहे, कारण फुटबॉल तुझ्यासाठी तुझ्या लाईफमध्ये प्रथम आहे, तर तुला फुटबॉल कम्प्लिटली थांबवावं लागेल. आता आपण ज्याला लोक सॉकर म्हणतात बहुतेक. सो यू हॅव टू स्टॉप प्लेइंग फुटबॉल. That is your Isaac and you have to sacrifice that Isaac on the altar. If you want me to use you, तर तुला फुटबॉल हे थांबवावं लागेल. तुझी जर इच्छा आहे की मी तुझा वापर करावा, तर तू फुटबॉल खेळणं थांबवशील. खूप कठीण रीतीने त्याने परमेश्वराला हो बोलून, आमेन बोलून त्याने लिटरली थांबवलं फुटबॉल खेळणं. आणि मग लॉर्ड त्याला म्हणाला आता रोज वचनामध्ये वाढ, रोज वचनामध्ये वाढ, रोज वचनामध्ये वाढ. त्याला कळत नव्हतं की आता त्याचं लग्न ठरलं आहे, आता त्याला फुटबॉल मधून जे इन्कम मिळते त्याची गरज आहे. बिकॉज ही वॉज व्हेरी व्हेरी लाईक ही वॉज अ चॅम्पियन, ही वॉज वन ऑफ द फाईन प्लेअर इन फुटबॉल. आणि परमेश्वर त्याला त्या पीकवर असताना म्हणतो नाही हे खेळायचं नाही, सोडून दे. आणि मग काय करणार? त्याने लाईफमध्ये फुटबॉल शिवाय दुसरं काहीच केलं नव्हतं. एक दिवस परमेश्वर त्याला म्हणतो की न्यूजपेपरमध्ये एक ऍड आली आहे, ती ऍड जी आहे ना ती वाच आणि तिकडे अप्लाय कर. ती ऍड कसली होती? हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफ पाहिजे किंवा हॉस्पिटलमध्ये पेशंट असिस्टंट, पेशंटला असिस्ट करणारे वगैरे असं पाहिजे. त्याची जी जस्ट नवीन लग्न झालं होतं त्याची वाईफ म्हणते की तू ह्या जॉबसाठी काय अप्लाय करतो? ह्या जॉबसाठी प्रॉपर नर्सिंग डिग्री लागते, तुला काय मिळणार आहे का? इवन इफ यू आर अप्लाइंग फॉर पेशंट असिस्टंट, पेशंटसाठी कोण मदतीस म्हणून त्याच्यासाठी जरी तू करतोय, ते तुला 100% भेटणार नाही. तुला का देतील ती लोक? तुला यातलं काही माहिती आहे का? आणि तो म्हणाला मला माहित नाही, पण मला पवित्र आत्मा म्हणालाय, मला प्रभू म्हणालाय की ह्या कामासाठी मला अप्लाय करायचंय, सो आय एम अप्लाइंग.
आणि मग त्याला कॉल येतो, तो तिकडे जातो, इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूवर त्याला विचारते, तुला यातलं काही माहितीये का? वाय डिड यू अप्लाय फॉर दिस जॉब? या नोकरीसाठी तू का इकडे नाही का पत्र लिहून आला आहेस, का तू अप्लाय केला आहे? तो म्हणतो, मला नाही माहिती मी का अप्लाय केलंय, मला खरंच कारण माहित नाही, कारण मी कधीच यापूर्वी हे काम केलेलं नाहीये, मला या फील्ड मधलं काहीच माहित नाही, बट येस मी शिकायला तयार आहे. सो मला माहित नाही मी का अप्लाय केलंय, पण मी अप्लाय केलं आहे आणि माझी शिकण्याची तयारी आहे. त्याच्या या प्रामाणिकपणावर तिकडची हॉस्पिटलची जी HR असते ती खुश होते आणि त्याला त्या हॉस्पिटलमध्ये त्या कामाला ठेवते. आणि आता त्याचं काम काय, तो एक पेशंट असिस्टंट, एक नर्सिंग स्टाफच आहे. ओके, नर्सेस जसे असतात तसं. त्याला काहीच माहित नाहीये आणि तिकडे त्याला काम करायचंय. तो पहिले 1-2 दिवस झाल्यानंतर असं होतं की त्याच्या समोर एक पेशंट आहे, खूप बेडरिडन आहे, वयस्कर आहे, त्याच्यापेक्षा खूप जास्त वयाचा आहे, इतका म्हातारा आहे की सगळं त्याचं बेडमध्येच होतं. ICU मधला पेशंट आहे, बेडवरून उठूच शकत नाही. आणि असं होतं की त्या पेशंटचं डायपर बदलायचं असतं. आता पेशंट असिस्टंट म्हटल्यावर जे पेशंट आहेत ना, त्यांना जे लागतं ते सगळं करायचं. त्यांना स्पंजिंग करून घेणं, त्यांना लघवीला नेणं, किंवा डायपर असेल तर चेंज करणं, किंवा अजून काही बॉडी सिक्रेशन्स असतील ते क्लीन करणं, त्यांचं ग्रूमिंग करणं, त्यांचं फीवर चेक करणं, त्यांचं ब्लड प्रेशर पाहणं, गोळ्या टाइम टू टाइम देणं. सो ही बेसिक कामं त्यांना करावीच लागतात. आणि असं झालं की तिसऱ्या दिवशी वगैरे त्याला एका पेशंटचा, जो बेड रिडन होता, जो सगळं लाईक सगळ्या विधी जो डायपर मध्येच करायचा, त्याचा डायपर बदलण्याची वेळ आली. ज्या वेळेस, हा विचार करा, हा वेल एज्युकेटेड आहे, हा एक फुटबॉल प्लेयर आहे, परमेश्वर त्याला बोललाय की तू हे सोड, त्याने सोडलं आहे. परमेश्वर बोललाय हे इकडे जा या हॉस्पिटलमध्ये, तिकडे अप्लाय कर, आणि तो तिकडे अप्लाय करतो. त्याची इच्छा नसताना तिकडे जातो आणि आता त्याच्या समोर आले की त्या म्हाताऱ्या पेशंटचं डायपर बदलायचं, एका एवढ्या वयस्कर माणसाचं, ज्याने डायपर मध्ये सुशी सगळं केलेलं आहे. आणि त्याला इतकं कसं तरी होतं ना, त्याला असं उलटी आल्यासारखं होतं, त्याला सहन होत नाही, बट त्याला ते काम आहे, त्याने अप्लाय केले, त्याला करायचंय. कसं बसना तो त्या पेशंटचं डायपर बदली करायला घेतो आणि त्या पेशंटला इतका जास्त खूप, कारण बेड रिडन पेशंट आहे, खूप त्याचा वास पसरलेला असतो, त्याला सहन होते, उलटी सारखं होतं. तो बाथरूम मध्ये जातो, बाथरूम मध्ये जाऊन वॉमिटिंग सारखं करायला लागतो. आणि त्यावेळेस होली स्पिरिट त्याच्याशी बोलतो. तो म्हणतो, प्रभू माझ्याने हे होणार नाही, मला कळत नाही मी काय करू. त्यावेळेस पवित्र आत्मा त्याला काय म्हणतो माहिती, ऍक्च्युअली लिटरली गॉड स्पीक्स थ्रू द द होली स्पिरिट द्वारे परमेश्वर त्याच्याशी बोलतो. परमेश्वर त्याला म्हणतो, तू ढोंगी आहेस, तू कपटी आहेस. आणि तो म्हणतो, लॉर्ड मी ढोंगी, मी कपटी कसं काय? तू मला बोलला फुटबॉल सोड, मी फुटबॉल सोडलं. तू बोलला इकडे अप्लाय कर, मी अप्लाय केलं. तू बोलला म्हणून मी इथपर्यंत आलो. मी जे कधीच केलं नाही ते कामही करतो. माझी योग्यता पण नाही हे करायची, माझी लायकी नाही, माझं एक स्टँडर्ड आहे, पण तरी सुद्धा तू बोललाय म्हणून मी हे काम करतोय, मी प्रयत्न करतोय. आय एम शोईंग माय फेथफुलनेस, आय एम शोईंग दॅट आय एम विलिंग टू डू इट. मी दाखवतोय परमेश्वर, मी करायची इच्छा पण बाळगतोय, कारण मला तुला संतुष्ट करायचे. आणि प्रभू तू मला असं कसं म्हणतो की मी ढोंगी आहे, मी खोटारडा आहे? आणि प्रभू त्याला म्हणाला, तू घरामध्ये तुझ्या मुलाचं डायपर चेंज करताना तुला कधीच ना काहीच वाटत नाही. वेन यू आर चेंजिंग युअर चाइल्ड, युअर सन्स डायपर, तुझ्या मुलाचं ना ज्यावेळेस तू डायपर चेंज करतो, त्याला आंघोळ घालतो, त्याने नाही का कितीही शी केलेली असू दे, काही असू दे, तुला काहीच वाटत नाही. त्यावेळेस तुला उलटी सारखं होत नाही, त्यावेळेस तुला वाईट वाटत नाही, घाण वाटत नाही. पण माझ्या मुलाचं डायपर चेंज करताना तू अशी रिॲक्शन देतोयस, हे त्यामुळे तू ढोंगी आहे. प्रेज लॉर्ड. ती गोष्ट त्या फुटबॉल प्लेअरला इकडे लागली. माझ्या मुलाचं मी घरात जेव्हा डायपर चेंज करतो, त्याला मी साफ करतो, मला काहीच वाटत नाही. पण हा जो व्यक्ती समोर आहे, हा पेशंट नाही, हा परमेश्वराचा मुलगा आहे. परमेश्वर म्हणाला, माझ्या मुलाचं ज्या वेळेस मी तुला सांगितलं की डायपर चेंज कर, तर तुला इतकं वाईट वाटतंय. आणि त्या गोष्टीवर नाही का लॉर्ड मी त्या फुटबॉल प्लेअरला नाही का तोडलं, त्या माणसाला एवढ्या लेवल पर्यंत घेऊन आला. रोज रोज त्याला तेच काम होतं की नाही का, बेड रिडन पेशंटचे डायपर चेंज करणं, एका स्पेसिफिक टाइम पिरियड पर्यंत तेच करायचा. उलटी केलीये साफ करणं, बेड खराब केलंय साफ करणं. आणि त्याला नेहमी वाटायचं, नंतर त्याचं बदललं ज्यावेळेस पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं की असं आहे, त्याला कळत नाही का, त्या कामामध्ये तो इतका एक्सपर्ट झाला की एकटा सुद्धा सगळं करायचं, इतका एक्सपर्ट झाला. आणि त्याला एकच जाणीव असायची की हा देवाचा पुत्र आहे, ही देवाची कन्या आहे, हे जे काही आहे समोर देवाची लेकर आहेत आणि त्यांचं मी करतोय. सो ते घाणेरडेपणा, ते विचार, ती कमजोरी, ते सगळं निघून गेलं. आणि ही स्टार्टेड डुईंग इट फ्रॉम हार्ट. परमेश्वराने त्याला लेअर बाय लेअर, एखादा कांदा जसा नाही का सोलून काढतात तसं नाही का, एक एक गोष्टींमध्ये त्याला नम्र केलं, त्याला सोलून काढलं. आणि नंतर एके दिवशी अचानक परमेश्वर म्हणाला, आता ह्या जॉब मध्ये रिझाईन कर.
हालेलुया. त्याने रिझाईन केला आणि तो म्हणाला, प्रभू आता काय करू? परमेश्वर त्याला म्हणाला, तू आता कोचिंग करणार आहे. कुठे? फुटबॉल प्लेयर्सना. तिकडे त्यांना तू इव्हॅन्जलाइज पण करणार आणि त्यांना शिकवणार पण. इवन टुडे ही इज अ ग्रेट कोच. जे मोठमोठे फुटबॉल प्लेयर्स आहेत, देवाने ह्याच्या पीक करिअरच्या दिवसामध्ये ह्याला नाही का ऑलिम्पिक किंवा बाकीच्या मॅचेस मध्ये खेळू दिलं नाही. त्याला स्टेप डाऊन व्हायला सांगितलं आणि ही ओबेड क्राइस्ट. हालेलुया. त्याने स्वतःचा वधस्तंभ उचलला. तो शिकला स्वतःला शरीरामध्ये मारायला आणि आत्म्यामध्ये युद्ध करायला. प्रेज द लॉर्ड. इथे वचन काय सांगताय माहिती का? आम्ही शरीरामध्ये चालतो पण आम्ही शरीराप्रमाणे युद्ध करत नाही, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. इट्स नॉट परमेश्वराने मला अधिकार दिलाय, मी आता नाही का सगळे मजबूत गट तोडणार, मी हे करणार ते करणार. बाइंडिंग 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 आहे. बाइंड डेव्हिल. नो. You know, when you take that weapon, when you take those instruments in your hand, ज्यावेळेस ते शस्त्र तुम्ही तुमच्या हातात घेताना, you humbles yourself. परमेश्वर तुम्हाला नम्र करतो. परमेश्वर तुम्हाला अजून 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 नम्र करतो. हालेलुया. किती डबल माइंडेड आपण जीवन जगतो ना. संडेला गेल्यावर आपल्यासारखा पवित्र कोणीच नाही. चर्च मधून बाहेर आल्यावर काय देवाशी आपला संबंधच नसल्यासारखं लोक वागतात. एव्हरी डे यू हॅव टू रिन्यू युअर माइंड. ज्या वेळेस तुम्ही बोलता, तुमचे शब्द हे एकतर नाही का नरकाच्या राज्याला ऍक्टिव्हेट करतात किंवा स्वर्गाच्या राज्याला ऍक्टिव्हेट करतात. एक तर मृत्यूकडे तुम्हाला घेऊन जातात किंवा जीवनामध्ये तुम्हाला चालवतात. प्रेज द लॉर्ड. सो बायबल काय सांगतं माहिती का? विचार येणार, तुम्हाला वाटणार मी हे का करतेय, तुम्हाला वाटणार मी का सहन करू, तुम्हाला वाटणार हे किती घाणेरड आहे, ह्याची मला गरज नाहीये. मी तुम्हाला सांगते, बायबल सांगतं जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटणार ना, तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले प्रत्येक तर्क वितर्क आर्ग्युमेंट्स, प्रत्येक गोष्टी आणि देवाच्या ज्ञानाच्या विरोधात उंच असं जे उभारलेले आहे ते सर्व मजबूत गड पाडून टाकायचे आहेत. हालेलुया. सो तुमचं मन म्हणत असेल थकलंय, जाऊ दे, गॉड इज सो गुड, आज प्रार्थना नाही केली जात असेल, त्या विचाराला सुद्धा तुम्हाला काय करायचे? ख्रिस्तापुढे मान वाकवायला लावायचे. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल नाही ह्या लोकांशी मी कधीच बोलणार नाही, माझ्याशी नेहमी भांडतात, असेच करतात, हे लोक खूप वाईट आहे, प्रभू मी कसं त्यांना माफ करू, प्रभू मला यातून बाहेर काढ, प्रभू मला हे सहन होत नाहीये, त्या वेळेस सुद्धा हालेलुया, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ह्या विचारांना कॅप्चर करायचे, ह्या विचारांचा ताबा घ्यायचे, अंकित करायचे आणि ख्रिस्तापुढे मान झुकवायला लावायची. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस ना तुम्हाला वाटेल की डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणेल ओ व्हेरी बॅड प्रोग्रेस, काहीच चांगलं होत नाहीये, पहिला एकच आजार होता आता दुसरा आहे, आता ना ही गोळी सुरू करावी लागेल, आपण हे टेस्ट करू, आपण असं करू, आपण तसं करू, असं जेव्हा वाटत असेल त्या वेळेस तुम्हाला काय करायचं? त्या विचाराला सुद्धा तुम्हाला कॅप्चर करायचे, अंकित करायचे आणि ख्रिस्तापुढे मान झुकवायला लावायचे. जोपर्यंत देवाचं वचन तुमची रियालिटी बनत नाही, एव्हरी थॉट, तुम्हाला राग आला त्या रागाच्या विचाराला मान झुकवायला लावा ख्रिस्तापुढे. तुम्हाला चिडचिड होते त्या चिडचिडीला देवापुढे मान झुकवायला लावा. तुम्हाला नाही का समजत नाहीये काय करू, बधीर झाल्यासारखं वाटतंय, कन्फ्युजन आहे, त्या कन्फ्युजनला सुद्धा ख्रिस्तापुढे मान झुकवायला लावा. समजा तुम्ही कुठे जाता आणि ती लोक तुम्हाला रिजेक्ट करतायत, तुम्हाला नाकारतायत आणि तुम्हाला कळते तुमच्यासोबत पार्शालिटी केली जाते, तुमच्यासोबत भेदभाव केला जातोय, त्या विचारांनाही ख्रिस्तापुढे मान झुकवायला लावा आणि सगळे विचारांना देवाच्या वचनाने रिप्लेस करा. प्रेज द लॉर्ड. दिस इज द वे हाऊ वी फाईट. हालेलुया. या प्रकारे तुम्ही युद्ध करता, या प्रकारेच तुम्हाला लढायचंय. घरात भांडणं झाली, चिडचिड झाली, आता खूप वाईट वाटतंय, दुःखी वाटतंय आणि तुमच्या मुखातून शब्द असे निघणार आहेत की प्रभू किती दिवस आमच्या सोबत असं का, प्रभू प्रार्थनेचं उत्तर देत नाही. या नकारात्मक विचारांना, या डाऊटफुल विचारांना सुद्धा ख्रिस्तापुढे मान झुकवायला लावा, अंकित करून देवापुढे वाकवायचंय. प्रेज द लॉर्ड. कारण आपण ना शरीराप्रमाणे युद्ध करत नाही. आपण कसं युद्ध करतो? आपल्या युद्धाची शस्त्र काय? तुमच्याकडे जे शस्त्र आहे, इफिसियन्स पत्र 6 अध्याय 10 पासून पुढे देवाचं वचन सांगतं, जी युद्धाची शस्त्र आहेत ना, ती काय माहिती का? तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. कुठली तटबंदी तुम्ही जमीनदोस्त
जमीनदोस्त करणार आहे, कुठल्या भिंती तुम्ही तोडणार आहे, कुठले नाही का वेशी तुम्ही तोडणार आहे, कुठले, कॅन यू इमॅजिन, तुम्ही विचार केलाय वचनावर कधी मनन केलंय, कुठले तटबंदी तुम्ही जमीनदोस्त करणार आहे? तुम्हाला माहितीये देवाची जी शस्त्र आहेत, तुमच्या मनामध्ये जे तटबंदी आहे, तुमच्या विचारांमध्ये जे मजबूत गड आहे, ज्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला कमजोर समजताय ना, त्या जमीनदोस्त करणार. सो इट इज एव्हरीथिंग एज अ मॅन थिंक सो इज ही. हालेलुया. जसं तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनता, त्यानुसार तुमच्या गोष्टीमध्ये तुमच्यामध्ये बदल घडतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जसं विचार करता तसे तुम्ही बनता. मग तुम्ही काय विचार केलं पाहिजे हे पण परमेश्वराने सांगितले. शब्द तुमचे कसे असले पाहिजे हे पण तुम्हाला देवाने सांगितले. भले सैतान असा इथपर्यंत तुम्हाला नाही का घेरायचा प्रयत्न करत असेल, असं बोलत असेल की नाही सहन होते, आता मुखातून नकारात्मक शब्द बाहेर काढ, तरी सुद्धा त्या विचारांना सुद्धा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ना पाडून टाकायचंय आणि ख्रिस्ता पुढे ना मान वाकवायला लावायची. प्रेज द लॉर्ड. यू आर अल्टिमेटली व्हॉट यू थिंक. हालेलुया. सायन्सने सुद्धा प्रूव्ह केला आहे. प्रेज द लॉर्ड की एखादा मनुष्य जसा विचार करतो ना तसा तो आहे. सो व्हॉट यू थिंक, त्यानुसार तुम्ही बनता, त्यानुसार गोष्टी घडतात. हालेलुया. इफ यू थिंक यू आर सिक, यू आर वीक, यू विल बी सिक, यू विल बी वीक. तुम्हाला कधीच ते स्ट्रेंथ मिळणार नाही, तुम्हाला कधीच त्या गोष्टींमधून बाहेर पडायचं बळ भेटणार नाही. तुम्ही मुखाने प्रार्थनेपुरतं येस आय एम हील्ड बाय द स्ट्राइप्स ऑफ जीसस, येशूने खाल्लेल्या फटक्याने मी बरं झाले असे बोलाल, पण तुमच्या मनामध्ये काय, मला हा आजार आहे, माझी आज ही टेस्ट आहे, मला इतक्या गोळ्या खायच्या आहेत, मला डॉक्टर हे बोललाय. दरवेळेस गेला डॉक्टर नवीन काहीतरी शोधून काढतो. येस, डॉक्टरचं काम आहे एखादा पेशंट त्याच्याकडे आला की त्याला आजाराबद्दल सांगणं, तो आजारी आहे हे पटवून देणं, किंवा तो आजारी कशामुळे पडला याचा शोध लावणं. परंतु देवाचं वचन काय सांगते, या सगळ्या तटबंदी, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, या सगळ्या गोष्टींना पाडून टाकण्यासाठी देवाच्या दृष्टीने ही शस्त्र जी दिली आहे देवाने, ती सामर्थ्य आहेत. हालेलुया. अँड व्हॉट इज इट, काय हे आहे? प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे तुमच्या मुखातून निघतंय. प्रेज द लॉर्ड. You have to change, you have to fight, you have to stand. हालेलुया. हे 2026 वर्ष ना आजपर्यंत जसे जगत आले, 2025 जसं गेलं तसं घालवायचं नाही. 2025 पेक्षा जास्त गौरवी, जास्त आशीर्वादित, जास्त परमेश्वराच्या महिमेमध्ये घालवायचे. 2026 मध्ये तुमचं जे काही विजन आहे, प्रत्येक विजन तुम्हाला फुलफिल करायचं आणि परमेश्वर त्याची ग्रेस प्रोव्हाइड करतोय. 2026 मध्ये तुमचं प्रत्येक विजन, 2026 मधलं प्रत्येक ध्येय हे पूर्ण होणार. हालेलुया. तुम्ही मुखाने ज्या गोष्टी बोलत आहात ना, त्याचं फळ तुम्ही 2026 मध्ये पाहणार. सो बी केअरफुल की तुम्ही काय बोलत आहात, कुठल्या गोष्टींची पेरणी करत आहात. तुम्हाला वाटेल हे मी बोलले काहीच झालं नाही. नो नो नो, काहीच झालं नाहीये. थोड्या दिवसाने याचा परिणाम दिसणार, थोड्या दिवसांनी तुम्हाला कळणार. कित्येक वेळा तुम्हाला समजणार पण नाही की तुम्ही शब्दांची पेरणी केली होती म्हणून झालंय. बट बी अश्युअर ऑफ वन थिंग, दॅट युअर वर्ड्स प्रोड्यूस फ्रुट्स. हालेलुया. तुमचे शब्द फळ देतात. मग ते कदाचित चांगलं असेल किंवा वाईट असेल, बट डिपेंड्स व्हॉट काय टाइप ऑफ वर्ड्स आर प्रोसिडिंग आउट ऑफ युअर माउथ. हालेलुया.